मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। नेते असतील यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी कधी मनाला लावून घेतलं नाही, कारण सेवा करत असताना, सेवा निवृत्त होत असताना जी खरी पोचपावती जेव्हा मिळते तेव्हा या सर्व क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं काही गोष्टी घेऊन जातात। हेच आजच्या दिवशीचा खरा बोलला तर उद्देश आहे। रमेश दादाच्या बाबतीत बोलला तर रमेश दादा रात्रंदिवस घर इथं असल्या कारणाने नाही तर हे विश्रामगृह घर समजून खाडे दादा मी बघायचो ते सिनियर होते, आता इथं दुसरी पण नवीन भरती आहे, परंतु ते ड्युटीवर असताना ते काम स्वतः करायचे। त्यांना कधी वयाचा भान नाही, त्यांना कधी, कारण की म्हणजे कर्तव्याची जबाबदारी ही त्यांच्या नसानसात भरली होती। एक आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या सर्वातून आणि या ठिकाणी या कार्यालयातून सेवानिवृत्त होतोय, त्याचा खऱ्या अर्थाने दुःखपणे मी त्यांच्या उरलेल्या भावी आयुष्यासाठी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने सामाजिक सलोखा या ठिकाणी तयार केलाय की एवढी माणसं एका चौकीदारच्या किंवा मजुराच्या सेवांत येणं ही गोष्ट काही सोपी नाहीये, पण त्यांनी दिलेलं प्रेम या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसून येते। त्यामुळं मी त्यांना भावी आयुष्यामध्ये आपण सामाजिक सलोखा असाच कायम ठेवून एक सामाजिक चळवळीमध्ये एक चांगल्या पद्धतीने सक्रिय होऊन आपलं मन रमवावं असं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द यादी संपवतो। या ठिकाणी यायचो त्यावेळेस कधीच आम्हाला अशी गरज भासली नाही की वरिष्ठांना फोन करू द्या आणि तेव्हा आम्हाला रूम भेटेल। दोन्ही व्यक्ती ज्यावेळेस असायची त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी रूम अवेलेबल करून द्यायची, आलेल्या आमच्या प्रत्येक अतिथीला योग्य मान सन्मान द्यायची। आम्ही त्या असू नसू परंतु नाव सांगितला बाबा दिनेश गुडेंची माणसं आलं, ती दोन्ही माणसं त्या ठिकाणी त्या माणसांकडे घरचा माणूस किंवा दिनेश गुडे नसताना आम्ही दिनेश गुडे म्हणून या पद्धतीने त्या माणसाचे ते योग्यरित्या संगोपन त्यांना योग्य होत्याची या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट द्यायची। तर या अर्थाने आज त्यांचा हा दिवस आपल्या सर्वांना एक आदर्श घेण्यासाठी आणि मित्र म्हणून त्यांच्या कुटुंबासारखे एक सन्मानाची वागणूक देणारे आमचे रमेश दादा आणि त्यांच्या सोबत होती। आज रमेश दादा आणि बाळू दादा हे सेवानिवृत्त होत आहेत। विषय त्यांनी जी सेवा अतिशय चोख पद्धतीने बजावली। या BWच्या विश्रामगृहामध्ये कुठल्याही प्रकारचा माणूस किंवा पत्रकार असेल किंवा कोणी असेल, जी व्यक्ती त्या व्यक्तीशी आदरपूर्वक सन्मानाने बोलणे, अतिशय कमी काही कायदा शिकवतात, परंतु या दोन्ही लोकांनी अतिशय सलोख्याचे नातेसंबंध जपून प्रेमाची वागणूक देऊन त्यांनी आज वयाच्या 33व्या वर्षी या विभागातून सेवानिवृत्त होत आहेत। काम करत असताना अनेक त्यांना कडू गोड अनुभव आले, परंतु त्यांनी कधी मनाला लावून न घेता सर्वांबरोबर, मग ते अधिकारी असतील, शाखा अभियंता असतील किंवा वरिष्ठ असतील, यांना कधी शब्दाने
चला एक जण इकडे एक जण इकडे घ्या घ्या तुम्ही टाकून घ्या टाकून घ्या असं घ्या समोर चला या